Yes, very good morning to all. Start the vector part. मध्ये एक ब्रेक झाला, राईट? त्यामुळे तो लॉंग vector part आपला. We'll continue that part again. Yes, बरेच जण प्रॅक्टिस ऑलरेडी करतायत, त्यांच्यासाठी फारसा अवघड नाहीये आता. तरी कन्सेप्च्युअली काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. Okay, take down question number 21 from the textbook. Page number किती रे? ओके, पेज नंबर किती? तसं तुम्ही बघितलं तर सीईटीचे क्वेश्चन सिंपल असतात, स्ट्रेट असतात. AIEEE करावं लागेल तुम्हाला. सीईटी असलेले बरेच, हिमाचल असेल, MP असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, त्या सीईटी करायला पाहिजे. सीईटीचे क्वेश्चन्स करायला पाहिजे. तर कन्सेप्ट वाईज जायचं आपल्याला त्याच्यासाठी. या पेज नंबर किती? इज द पेज नंबर ऑफ MCQ बुक. पेज नंबर किती रे? क्वेश्चन नंबर 21. लास्ट टाइम 20 पर्यंत येऊन थांबलो होता, आय थिंक सो. पेज नंबर किती? 91. यस, पेज नंबर 91. पेज नंबर 91, क्वेश्चन नंबर 21. ओके, स्टार्ट. काय दिलेलं आहे? ABC आर द 3 non-zero vectors which are pairwise non-collinear. A plus 3B is collinear with C. A plus 3B collinear with C. Lambda times of C bar, right? Collinear with C, and B plus 2C is collinear with A. B plus 2C collinear with, B plus 2C is collinear with A. Mu times A, suppose. Then A plus 3B, A plus 3B plus 6C equal to what? Right? एकमेकांचे डायरेक्शन रेशोचे डायरेक्शन रेशोचे क्वेश्चन सिंपल आहे, तेवढे अवघड नाही आहे. ओके, एक वेक्टर दुसऱ्याच्या काय दिलेलं आहे? स्केलर मल्टिपल फॉर्म्स मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता आल्या तर पहा. A plus 3B ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल, राईट? A plus 3B म्हणजे लॅम्बडा टाइम्स ऑफ C आहे. आणि या ठिकाणी किती आहे? 6C. 6C. A plus 3B लॅम्बडा C आला प्लस 6C इक्वल टू किती घेणार? A plus 3B ला आपण काय ठेवलं? लॅम्बडा C आणि 6C. एक पार्ट झाला तो. C कॉमन घ्या, लॅम्बडा प्लस 6 आणि C कॉमन, लॅम्बडा प्लस 6 C कॉमन या इक्वेशन साठी. इक्वेशन गिवन आहे तुम्हाला. काय गिवन आहे? A प्लस 3B आणि 6C गिवन आहे, राईट? याचाच इक्वल टू पार्ट A प्लस 3B इथून ठेवला. A प्लस 3B ला लॅम्बडा C ठेवता येईल प्लस 6C. लॅम्बडा कॉमन, सॉरी C कॉमन, नॉट लॅम्बडा. C जर कॉमन घेतला तर लॅम्बडा प्लस 6. याच्यासाठी हे फर्स्ट पार्ट आहे. सिमिलरली वी कॅन से दॅट B प्लस 2C आहे. B प्लस 2C तुम्ही जर याच इक्वेशन मधला 3 कॉमन घेतला सपोज, तर काय राहील? B प्लस 2C शिल्लक राहतो, करेक्ट? सो A प्लस B प्लस 2C ला आपण काय घेतलं? म्यू इंटू A. 3 टाइम्स आपण. सो A कॉमन घ्या. A कॉमन घेतला, 1 आला. A कॉमन घेतला, इथं काही नाही म्हणजे 1 प्लस 3 म्यू A कॉमन. सो हा पार्ट नंबर 2 आहे. आणि दोन्ही काय होऊ शकतात? इक्वेट. आता दोन्ही इक्वेट होऊ शकतात. दोन्ही इक्वेट होऊ शकतात. सो C बार लॅम्बडा टाइम्स ऑफ 6 इक्वल टू A बार
1 plus 3 mu. त्याला तुम्ही लेफ्ट हँड साइडला घेऊ शकता सगळंच. सो सी लॅम्बडा टाइम्स ऑफ 6 प्लस ए 1 plus 3 mu इक्वल टू किती होईल 0. सो फर्स्ट पार्ट इक्वेट टू 0 करू शकता, सेकंड पार्ट इक्वेट टू 0. सो लॅम्बडा इक्वल टू किती येईल -6 आणि म्यू इक्वल टू -1/3. -1/3 लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूज इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. इक्वेशन मध्ये लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू टाका. 6c आहे ना तो, a plus 3b आणि 6c. थीम काय आहे क्वेश्चनची? थीम ऑफ क्वेश्चन काय आहे? एक वेक्टर दुसऱ्याच्या कोलिनियर फॉर्मेशन मध्ये आहे. एक वेक्टर दुसऱ्यासाठी कोलिनियर आहे. एक वेक्टर दुसऱ्यासाठी कोलिनियर आहे. a plus 3b is lambda times of c घेतलेला आपण. x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, म्हणजेच हा लॅम्बडा तिथे सबस्टिट्यूट करा. a plus 3b इक्वल टू लॅम्बडा c आहे. a plus 3b लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली -6c. तो इकडे आला. a plus 3b plus 6c इक्वल टू किती येतं 0. सो ऑप्शन इज b. b is the option. B is the option. क्वेश्चन कितीही तुम्हाला यस निगेटिव्ह ऑन LHS फॉर्म. एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल हा कन्सेप्च्युअली चाललाय. एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल फॉर्म मध्ये, म्हणजे पहिला पार्ट वर्डिंग मधला तुम्हाला समजला पाहिजे. फर्स्ट पार्ट वर्डिंग मधला समजला पाहिजे. सेकंड पार्ट समजला पाहिजे. आता हे सिम्प्लिफाय करताना तुम्हाला इक्वेशन मध्येच टाकून युटिलाइज करायचं. इक्वेशन मध्ये टाकून युटिलाइज करायचं. a plus 3b इथं ऑब्झर्व होतंय पहा, आणि 3b plus 6c मधलं 3 कॉमन घेतला तर b plus 2c मिळतं. म्हणजे तेच इक्वेशन फर्स्ट टाइम साठी वापरायचं, तेच इक्वेशन सेकंड टाइम साठी वापरायचं, तेच इक्वेशन सेकंड टाइम साठी वापरायचं. म्हणजेच त्याच इक्वेशन बाबतीत दोन्ही पार्ट सेम आहेत. एका साइडला घेतलं 0c plus 0a आलं इक्वल टू 0 करून लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू काढली जाते. इक्वेट टू 0 करून लॅम्बडा आणि म्यू वर्कआउट करता येत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. काय क्वेश्चन दिलाय? A and B are the two non-collinear vectors. A and B are two non-collinear vectors and xa plus yb equal to 0. Then xa plus yb, A and B non-collinear आहेत, म्हणजे एक दुसऱ्याच्या वेक्टर एक्सप्रेस करता येत नाही. A bar plus B bar are two non-collinear vectors. दोन्ही वेक्टर एक्झिस्ट आहेत असं म्हणता येईल. xa plus yb equal to 0. A and B are two non-collinear vectors and xa plus yb equal to 0. xa plus yb equal to 0 हा कधी पॉसिबल आहे? जर आपण एखादा वेक्टर ठेवला आणि एक गायब केला. पहिलं ऑप्शन काय सांगतो? x0 ठेवायला. x0 ठेवलं तर yb शिल्लक राहते. सो b इक्वल टू y is 0, y समथिंग 0 by y is 0. b वेक्टर 0 मिळतो. आणि कोलिनियर सांगितले त्यांनी 0 नाही आहे. नॉन कोलिनियर वेक्टर्स 0. आय थिंक स्केलर मल्टिपल 0 इज द ऑप्शन. स्केलर मल्टिपल दोन्ही काय पाहिजेत? 0 पाहिजे. स्केलर मल्टिपल दोन्ही 0 पाहिजे. सो ऑप्शन इज C. Yeah, 23. ABC are three non-collinears. KA 2B 3C is the point in the plane ABC. Then K equal to ABC are three non-collinear.
3 non-collinear vectors is the point in the plane k, 2, 3 हा point in the plane झाला. ABC equal to non-collinear but in a plane, point in the plane ABC, then k equal to, I think equal to 0 असतो, right? KA plus 2B plus 3C non-collinear आहे, रिझल्टंट फॉर्म मध्ये येतो, राईट? 2B plus 3C minus k times A. थेरम पार्ट सांगतो ना असं, XA plus YB plus ZC equal to 0. आठवतं का? XA plus YB plus ZC equal to 0. थेरम पार्ट मध्ये काय सांगितलं? XA YB plus ZC equal to 0 हा फॉर्मेशन. म्हणजे एक वेक्टर दुसऱ्याच्या काय असतो? स्केलर मल्टिपल मध्ये एक्सप्रेस करता येतो. एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मध्ये. थेरम नंबर 2 आणि थेरम नंबर 3 जर आठवत असेल तर आय थिंक त्याच्याशी रिलेटेडच पार्ट आहे हा. पण ABC नॉन कोलिनियर असतात त्याच्यामध्ये सुद्धा. ABC नॉन कोलिनियर असतात त्या केसमध्ये. आय थिंक A आणि B या दोघांची ऍडिशन. चेक करा बरं. 23 ऑप्शन काय आहे? इज इट -5? इज इट -5 का +5? काय दिलाय ऑप्शन? -5 का +5? conclusion नॉन कोलिनियर वेक्टर्स असतील तर त्यांचं 0 असतं. लिनियर कॉम्बिनेशन के किती असला पाहिजे? के किती असला पाहिजे? -4 कशावरून? पण -4 गिव्हन आहे आन्सर का? बेस काय घेणार पण त्याच्यासाठी? ABC are 3 non-collinear vectors. K into A, 2B plus 3C is the point in the plane. समजा K ची व्हॅल्यू 4 घेतली. 4A plus 2B plus 3C. कन्क्लुजन नाही समजलं याचं. ABC are 3 non-collinear and KA 2B plus 3C is the point in the plane ABC, then K equal to. येस, कोणी सांगू शकतं काय रिझन? पण रिझन येस विवेक, प्रतीक्षा, रिझन काय -4 असण्याचं? थोडं विचित्रच दिसत आहे. कारण -4 येण्याचं कारण K इक्वल टू 4. 5 पण असू शकतं, -5 पण असू शकतं, -4 कोलिनियर होईल का त्याने? Point in the plane of ABC. In the plane of ABC. Suppose IJK घेतला आपण. K. कन्क्लुजन नाही करता येणार असं. राऊंड करून ठेवा 23. कन्क्लुजन थोडस डिफरंट आहे कारण ABC are 3 non-collinear point दिलेत. KA 2B plus 3C is the point in the plane of ABC. What is the value of K? मग ती 5 का नाही, -5 का नाही असं पण होऊ शकतं. K ही व्हॅल्यू 5 पण होऊ शकते ना, -5 पण होऊ शकते, 4 पण होऊ शकते, -4 पण होऊ शकते. एक्झॅक्ट -4 का? मग -4 का?
ओके, राऊंड करून ठेवा 24 साठी काय होणार? एक्स ए वाय बी झेड सी 0 नसले पाहिजेत. आय थिंक एक्स ए वाय बी झेड सी 0 नसले पाहिजेत. 24 नसले पाहिजेत का असले पाहिजेत? एबीसी नॉन कोलिनियर वेक्टर सच दॅट सम स्केलर एक्स वाय झेड लिनियर कॉम्बिनेशन बाबतीत 0 पाहिजे. ओके, नॉन झिरो झाल्यास होणार नाही, 0 होणार नाही. प्रिव्हियस क्वेश्चन सारखं 22 आणि 24. 22 म्हणजे थेरम नंबर 2 आहे तुमचा. थेरम नंबर 22 म्हणजे थेरम नंबर 2 आणि 24 म्हणजे थेरम नंबर 3 आला तिथं. म्हणजे एक्स वाय झेड बिकम्स 0 असेल तर 0 वेक्टर इझिली फॉर्म होतो. नॉन कोलिनियर एबीसी असतील तर स्केलर मल्टिपल्स कॅन बी 0. वेक्टर 0 नाही पण स्केलर मल्टिपल्स कॅन बी 0. हे आहे पहा टेक्स्टबुक मध्ये शेवटच्या लाईन मध्ये थेरम पार्टच्या लिहून दिलेलं आहे तुम्हाला. -5 आवनी कुठून आणलं पण? 2b आणि 3c याचं काही कॉम्बिनेशन तयार केलं का 2b आणि 3c चा? नाही, थोडा क्वेश्चन विचित्रच आहे पण याला तुम्ही काय सांगू शकता? 2b + 3c = -k × a. करेक्ट. 5 येण्याचं कारण हे जर नॉन कोलिनियर आहेत ना, कोलिनियर असते तर रेशो वगैरे घेतलं असतं. कोलिनियर असते तर रेशो घेतला असता. बरोबर आहे. एक कन्क्लुजन होऊ शकतं याच्यामध्ये. एक कन्क्लुजन होऊ शकतं सॉरी. हे कन्क्लुजन असं की कोलिनियर असण्यासाठी रेशो डिवाइड होत असतो. 2 + 3 किती होईल? 5 होतं. हा 5 या साईडला ट्रान्सफर केल्यास -5 होतो. राईट. जर हे कॉम्बिनेशन क्वेश्चन नंबर कितीसाठी सांगतोय? 23 साठी सांगतोय. जर हे कॉम्बिनेशन -5 असेल तर रॉंग आहे. का? असं असल्यास ए डिवाइड्स बी सी इन द रेशो एक्सटर्नली what? इन द रेशो 2:3. 2:3 किंवा 3:2. 2:3. त्याच्यासाठी हे पॉसिबल नाही. आता शेवटी आन्सर निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आन्सर आहे राईट. मग तो 4 बसू शकतो. -4. अर्थ कळाला? लिहून ठेवा. 2 + 3 चं कॉम्बिनेशन 5 होतं. इंटरनल डिवाइड होतं. सॉरी, इंटरनल डिव्हिजन येतं. हा 5 जर तुम्ही घेतला तर काय होणार? इंटरनल डिवाइड होणार. कोण? बी सी. कोण डिवाइड करणार? ए डिवाइड्स बी सी इंटरनली इन द रेशो 2:3. 2:3 हे कन्क्लुजन होऊ शकतं पहा. आणि आन्सर येताना मायनस येतं म्हणून +4 नाही, +5 नाही आहे, -5 येत. -5 आलं तर कोलिनियर. लक्षात ठेवा. -5 आलं तर कोलिनियर फॉर्म. का? कारण KA + 2B + 3C = 0 आहे सपोज. तसं जर असेल तर याला तुम्ही कितीनं डिवाइड करू शकता? 5 न. 5 न जर डिवाइड केलं तर A डिवाइड्स इन द रेशो BC इन द रेशो 2:3 होईल तो. मग हे नसण्यासाठी 4 घ्यावा लागेल पण तो मायनस आहे. 24 पण राऊंड करा. कन्फ्युजिंग पार्ट XYZ ॲट अ टाइम 0 असतात का? थोडस विचित्रपण आहे. Okay, 25. A and B are two non-collinear vectors. Then XA + YB represent the vector which is parallel to B, parallel to A, coplanar with A and B. None of these. A and B are two non-collinear vectors. दोन non-collinear आहेत. याला एक स्केलर मल्टिपल आहे, याला एक स्केलर मल्टिपल आहे. दोघांची ऍडिशन घेतली तर parallel to B, parallel to A, coplanar with A and B. आठवतं? A and B नॉन कोलिनियर आहे, XA आणि YB. पण रिझल्टंट काय असू शकतो? एकाच प्लेन मध्ये असू शकतो. रिझल्टंट मात्र एकाच प्लेन मध्ये असू शकतो. दॅट इज XA + YB. जरी कॉम्बिनेशन घेतलं तरी दे आर इन द सेम प्लेन. कोप्लेनर विथ A and B. ऑप्शन C. कोप्लेनर विथ A and B. ऑप्शन इज C. 26. ABC गिवन आहे
आणि सी इक्वल टू सी बार इक्वल टू एम इंटू ए एन इंटू बी. सी काय आहे 3i 0j प्लस के. सिंपल आहे, थोडस बोरिंग होणार आहे, पण एकदा करून क्लिअर राहा. ए आय प्लस जे मायनस 2k, आय प्लस जे मायनस 2k. करण्यासाठी थोडस बोरिंग आहे, पण एकदा करून ठेवा. वन्स यू हॅव टू बी क्लिअर. अगदी सिंपल आहे, फार अवघड आहे असा प्रकारच नाही याच्यात काहीच. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशनच्या बाहेर जात नाही. काय वेक्टर, फक्त कन्सेप्च्युअली तुम्हाला क्लिअर पाहिजे. इथं एम इंटू ए एन इंटू 2 एम प्लस 2n आय कॉमन. एम प्लस 2n इक्वल टू 3 घ्यायचा. क्वेश्चन नंबर 1. सिमिलरली एम इंटू जे आणि एन इंटू मायनस जे, एम मायनस एन झाला. एम मायनस एन जे कॉमन, एम मायनस एन 0 म्हणजे एम इक्वल टू एन आला. एम इक्वल टू एन असेल तर एन प्लस 2n इक्वल टू 3. एन इक्वल टू किती येतो 1. एन हा 1 येतो. एन ची व्हॅल्यू 1 येते, एम सुद्धा 1च झाला. मग एम आणि एन दोन्ही व्हॅल्यूज 1 झाल्या. 1 प्लस 1 किती आन्सर 2. 1 प्लस 1 आन्सर इज 2. तसं होऊ शकत. घ्या. नेक्स्ट 27 सेक्शन फॉर्म्युला. ऑलरेडी बुक मध्ये होता प्रिव्हियस त्याच्यामध्ये. ओके घ्या. 27 काय सांगतो 27. ए अँड बी आर द 2 पॉइंट्स. इफ द पॉइंट पी डिवाइड्स ए बी internally in the ratio 2:3, then position vector of P is. A पॉइंट आहे, B पॉइंट आहे. A चे कोऑर्डिनेट्स 1 - 1 2 लिहायचं आहे प्रत्येकाने. 1 - 1 2. B चे कोऑर्डिनेट्स 2 3 -1 आणि P डिवाइड करतो. P divides AB internally in the ratio 2:3. So let the P coordinate as XYZ. P चे coordinate XYZ. इथला 2 2 ला मल्टिप्लाय, इथला 3 1 ला मल्टिप्लाय, डिवायडेड बाय 2 + 3 म्हणजेच 5. आला एक्स कोऑर्डिनेट. 4 + 3 / 5 7/5 7/5. आय थिंक एक ऑप्शन आहे डी. करेक्ट आहे का? डी ऑप्शन मध्ये मॅच करत होतं. करेक्ट आहे का ऑप्शन डी? 7/5 3/5 4/5. तुम्हाला करेक्ट करायचं असेल तर एक फक्त क्रॉस चेक करून दाखवलं. आणि तो कशाला मॅच होतोय? डी ला मॅच होतोय. डी बरोबर आहे का? इज इट मॅचिंग विथ द ऑप्शन डी? बाकीचे काढायची गरज नाहीये, बाकीचे आन्सर्स डिफरंट आहेत. नेक्स्ट 28. यस, स्पीड वाढवा याच्यात. करण्याची स्पीड वाढवा. 28 मध्ये काय विचार? 28 मध्ये Z1 Z2 आर द Z coordinates of the points on trisection of the segment joining the points. Trisection. Tri means 3 पार्ट तयार करणे. कशाचे? ए बी चे. म्हणजेच 1:1:1. Z1 divides AB in the ratio 1:2. Z2 divides again AB in the ratio 2:1. असा त्याचा अर्थ झाला. ए किती आहे? 214 आहे. बी किती आहे? -136 आहे. ओके, करता येईल. Z1
आणि Z2, त्यानंतर काय करायचं, ऍडिशन घ्यायचे. Z1 Z2 addition. Z1 Z2 are the coordinates of the point of the trisection of the segment joining the points. Trisection. Trisectionचा अर्थ 3 parts. 3 parts म्हणजे x Z1 मध्ये तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेट्स काढायचे. त्याचे कोऑर्डिनेट्स Z2 चे कोऑर्डिनेट्स. Z1 Z2 चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काढायचे. येस, वर्कआउट करताना तुम्हाला काय करावं लागेल, फक्त Z कोऑर्डिनेट वर्कआउट करायचं, नॉट द अदर्स. फक्त Z कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचा. काय कन्क्लुजन इथं, Z कोऑर्डिनेट. आता मला सांगा 1:2 आहे, याचा Z कोऑर्डिनेट आणि याचा Z कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचा. आता आपण फर्स्ट याचा Z कोऑर्डिनेट काढू. याचा Z कोऑर्डिनेट काढायचा असेल, इथला 1 -1 ला मल्टिप्लाय 1 इंटू Z कोऑर्डिनेट म्हणल्यानंतर लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, इथला 1 फक्त 6 ला मल्टिप्लाय 1 इंटू 6, करेक्ट, प्लस इथं हे डिस्टन्स 2 आहे, हे डिस्टन्स 2 आहे, हा 2 इंटू 4, इथला 2, हा इथला 1, इथला 1, हे टोटल किती झालं 2. लक्षात ठेवा 2 इंटू 4. Z कोऑर्डिनेट्स फक्त वर्कआउट करायचा आहे, डिवायडेड बाय 1 + 2. इकडे 1 होता रेशो, इकडे 2 होता, 1 + 2. हे झाला तुमचा Z1 कोऑर्डिनेट. इथला Z x1 y1 Z1 पैकी Z1 झाला. सांगा किती, 14 डिवायडेड बाय 3, एक पार्ट झाला. Z2 किती होईल, Z2 ला कसं फॉर्म असेल, 2:1 रेशो असेल. ओके, इथला जो 2 आहे तो 6 ला मल्टिप्लाय, 2 आहे तो 6 ला मल्टिप्लाय, इथला जो 1 आहे तो Z कोऑर्डिनेट म्हणजे 4 ला मल्टिप्लाय, डिवायडेड बाय किती, 2:1, 2 + 1, 12 + 4/3, 16/3, 14/3 + 16/3 अशी तुम्हाला ऍडिशन घ्यायची होती. लक्षात ठेवा, हे दोन कोऑर्डिनेट्स काही कामाचे नाही आहेत. का, कारण Z1 हा कोऑर्डिनेट आणि Z2 हा कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचा. सो इथे किती, 30/3, दॅट इज 10. हा एक ऑप्शन. क्वेश्चन समजलं तर Z1 Z2 be the Z coordinates of the point of trisection of the segment joining the points. हा डिवाइड करतो किती, ट्राय म्हणजे 3, 1 2 3, त्याच्यापैकी Z कोऑर्डिनेट फक्त तुम्हाला विचारलं होतं ऍडिशन. Z कोऑर्डिनेटची ऍडिशन विचारले. 1 ने मल्टिप्लाय करण्याचं कारण 1:2, 1:2. फर्स्ट हा जो AB आहे, पहिल्या केस मध्ये सपोज Z1 चा कोऑर्डिनेट करताना 1:2 रेशो, करेक्ट. दुसरं ट्राय म्हणजे 3 पार्ट, ट्राय म्हणजे 3 पार्ट, 3 इक्वल पार्ट्स. आता 2:1 रेशो. अर्थ समजला, क्लिअर आहे का, क्लिअर आहे का.
यस, कोणाला काही डाऊट विचारा. या केसमध्ये 1:2 आणि या केसमध्ये 2:1 दोन्ही मर्ज करा बरं. ट्राय झालं का नाही? A B 1 1 1 करेक्ट. हा Z1 घेताना इकडं 1 इकडं 2 आहे आणि इथं Z2 घेताना इकडं 2 आहे इकडं 1 आहे. हा क्रॉस चेक असतो. हा क्रॉस चेक आहे तिथला. केअरफुली, हा केअरफुली. त्यामुळे ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. काय विचारलं 29 मध्ये? If the position vector of A as A plus 2B and A divides AB in the ratio, okay, confusing टाकलंय, 2:3, then position vector of B, coordinates of A म्हणू आपण त्याला 1,2 suppose, and A divides AB in the ratio, हा A आहे, इथं कुठेतरी B आहे सपोज, XY कन्सिडर करू, 2:3 रेशो आहे आणि A divides म्हटलं, A divides AB in the ratio, तो B चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काढायचे. B साठी कोऑर्डिनेट्स तुम्हाला काढायचे. काय होईल? हा 2 B ला मल्टिप्लाय होईल, करेक्ट. 2 B ला मल्टिप्लाय, 3 A ला मल्टिप्लाय, 3 A ला मल्टिप्लाय, 3 A ला मल्टिप्लाय म्हणताना हा वेक्टर आहे, वेक्टर आहे किती? A plus 2B, A plus 2B divided by 2 plus 3 is 5, 2 plus 3 is 5. हा तुम्हाला काय मिळेल? इथला कोऑर्डिनेट मिळतो, इथला कोऑर्डिनेट मिळतो, दॅट इज A अगेन, दॅट इज A. इथं हा आपण B म्हणून घेतला टेम्पररी, हा टोटल ॲज द B घेतला. इथं लक्षात ठेवा, हा जो A वेक्टर आहे 2:3 मध्ये डिवाइड करतो सपोज A ला, पण A ऑलरेडी A plus 2B आहे, कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे म्हटलं ना. आणि B चा वेक्टर काढला की कोऑर्डिनेट्स मिळते, B चा वेक्टर काढलं की कोऑर्डिनेट्स मिळतात. हा 5 आहे तिकडे गेला, 2B 3 A plus 2B equal to 5 times A, equal to 5 times A. आपल्याला फक्त B काढायचं. हा B आणि हा B कन्फ्यूज होईल, राईट? दोन B कन्फ्यूज होणार. तुम्हाला B ला डायरेक्ट कॅपिटल बीज कन्सिडर करतात, पर्याय तोच आहे. B ला कॅपिटल B जर कन्सिडर केलं, हा B वेक्टर काढायचा तुम्हाला. B कॅपिटलच घ्यावं लागेल तुम्हाला. B कॅपिटल घ्या म्हणजे कन्फ्युजन अवॉइड राहील. हा B कन्फ्यूज करण्यासाठी इथं टाकला, काही नाही, लँग्वेज सिंपल वापरा आपला. A एक वेक्टर आहे, A plus 2B, त्यानंतर हा जो वेक्टर डिवाइड करतो तो Aच आहे, 2:3. B मात्र कॅपिटल B आहे, सपोज 2 into B घ्या, प्लस 3 into A लिहा, पण A गिवन आहे, A किती होता? A plus 2B होता, डिवायडेड बाय 5 इक्वल टू A. आलं का लक्षात? काय काढायचं तर कॅपिटल B काढायचं, कॅपिटल B काढायचं, हे कळालं पाहिजे. सो 2B इक्वल टू 5 times A minus 3A minus 2B, 5A minus 3A, 2A minus 2B. So 2 common, A minus B. ऑप्शन चेक करा काय दिलेत ना. 2A minus 2B आला, 5 तिकडे गेलं, 3A 6B झालं, सॉरी 3A 6B, बरोबर आहे. 5 minus 2A 2A and 6B, 2 common, A minus 3B, 2B वेक्टर, 2 cancel, B हा A minus 3B पाहिजे, A minus 3B. ऑप्शन इज C, C इज द ऑप्शन. चेक करा, कळाला का क्वेश्चन? परत एकदा सांगतो, या ठिकाणी A ॲज अ A वेक्टर पकडा, B ॲज अ B, आणि कन्फ्युजिंग स्टेटमेंट A डिवाइड्स 2:3. आता आपल्याला फक्त एवढंच काम असतं, 3 into A घ्यायचं आहे,
पहिले 2 इंटू बी कॅपिटल बीच लिहा, 3 इंटू ए कॅपिटल एच लिहा, डिवायडेड बाय 5 इक्वल टू ए वेक्टर आहे. करेक्ट. सो 2 बी काढायचा आहे, बी 3 ए मात्र गिवन, ए मात्र गिवन आहे, विच इज ए प्लस 2b, ए प्लस 2b गिवन डिवायडेड बाय 5 त्या साईडला गेला, या साईडला ट्रान्सफर झाला. आता 2b बी वेक्टर काढायचा, त्यामुळे इथं स्मॉल बी लिहूच नका, कन्फ्युजन होऊन जात. 3a 6b इक्वल टू 5a, तिकडे गेला 2a झाला, तिकडे गेला -6b झाला, 2 कॉमन काढला, a minus 3b राहतो शिल्लक, which is the p 2b, 2 cancel, a minus 3b राहतो शिल्लक, त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट 29 झाला. 30 काय करतात, लँग्वेज ट्विस्ट करतात, लँग्वेज ट्विस्ट करायचा प्रयत्न करतात. बेसिक तेच असतं, तुम्ही नोटेशन प्रॉपर घेत चला. त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं ना ए आणि ए रिपीट झाला, आता तसंच झालं होतं पहा, बी स्मॉल बिन बी रिपीट झाला, ते कन्फ्युजिंग होणार आहे. बेसिकली तो वेक्टर वेगळा आणि तो फॉर्मॅट वेगळा आहे. नोटेशन चेंज झाले म्हणजे रूल्स चेंज होत नसतात, रूल्स तेच असतात, रूल्स व्यवस्थितपणे जे आपण क्रॉस मल्टिप्लाय घेतो वेक्टर बाबतीत तो लक्षात ठेवायचा, वेक्टर कसा वाचायचा आणि रेशो कसे वाचायचे, बस हा कन्सेप्ट याच्यामध्ये कळायला पाहिजे. कन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 मध्ये 2017 इंटरेस्टिंग क्वेश्चन आला होता, पण हा कुठल्या बुक मध्ये नाहीये, पण शोधून पण नाही सापडणार तुम्हाला कुठल्या बुक. तयार केलाय तो शिक्षकांनी बसून, तयार केलेला आहे 2070चा क्वेश्चन. असेच क्वेश्चन्स येतात. तुमचं फंडामेंटल क्लिअर पाहिजे, लक्षात ठेवा, फंडामेंटल क्लिअर पाहिजे, प्रॅक्टिस करत चला क्वेश्चनची, आणि तुमची थिंकिंग ॲबिलिटी तिथं एक्सप्रेस करता आली पाहिजे तुम्हाला. दॅट इज द सीईटी. जेई थोडं असं ट्विस्ट, जेईला चॅप्टर कॉम्बिनेशन तयार करतात, ती लेवल थोडी हाय पडते. अजून चॅप्टर कॉम्बिनेशन कधी येतं, त्यावेळेस तुमचे कमीत कमी 200, 250, 300 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत एका ह्याच्यावर. 200 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर मग आपलं थिंकिंग बरोबर बसायला लागते, तोपर्यंत बसत नाही. फिजिक्सला हा तुम्ही जोपर्यंत तुम्हाला काय होतं, वर 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 अभ्यास केल्यामुळे काय होतं, तर लिंकिंग येत नव्हतं तुम्हाला. आता तेच न्यूमरिकल सर सांगतात तुम्हाला, न्यूमरिकल सांगताना आता आयडियाज तुम्हाला क्लिअर होत चालल्या. याला स्वतःहून आयडिया ज्यावेळेस तुम्ही क्लिअर करता, त्यावेळेस त्याची लेवलच वेगळी असते, कायम लेवलच वेगळी असते कायम. ट्रू, लेवल वेगळी असते. पार्ट ऑफ प्रॅक्टिस 10वी पेक्षा जास्त आहे, थोडक्यात पार्ट ऑफ प्रॅक्टिस 10वी पेक्षा जास्त. सीबीएसईना काही नाही फरक पडला, सीबीएसईना तेवढी प्रॅक्टिस होतीच सुरुवातीपासून, SSC ला तेवढी प्रॅक्टिस नव्हती, जरा कंटाळा करतात ते. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 मध्ये काय सांगितलंय, क्वेश्चन नंबर 30 मध्ये OA दिलाय, OB दिलाय, अँड द लेंथ ऑफ द इंटरनल बायसेक्टर ऑफ BOA ऑफ ट्रायंगल AOB इज K, then 9K equal to OAOB and BOA of triangle AOB. ओके, इथं O पकडू आपण, इथं A, इथं B. काय होईल याच्यामुळं, OA किती दिलाय, 2 2 1, OB किती आहे, 2 4 4. ओके, and the length of the internal bisector of BOA bisector, मिड पॉइंट असेल का रे, नाही, रेशो असतो, रेशो मध्ये डिवाइड करत असतो, बरोबर आहे का, रेशो मध्ये डिवाइड करत असतो ट्रायंगल AOB. and the length of internal bisector of triangle AOB is K. ती लेंथ तुम्हाला K गिवन, लेंथ तुम्हाला K गिवन आहे.
Suppose this point is the M असेल सपोज किंवा P असेल, काय घेता येईल या ठिकाणी. O सपोज ओरिजिन असेल, O सपोज ओरिजिन असेल तर OA ॲज द कोऑर्डिनेट ऑफ A म्हणता येईल 2 2 1, B हा 2 4 4 तसं सुद्धा घेतले, कोऑर्डिनेट्स म्हणून घेतले ओरिजिन पासून. बायसेक्टर म्हटल्यानंतर बायसेक्ट, इज इट द मिड पॉइंट ऑर नॉट, इज इट द मिड पॉइंट ऑर नॉट, मिड पॉइंट असेल का असं विचारायचं. मिड पॉइंट असेल का. हा जर ओ एम असेल तर एम हा ए बी चा मिड पॉइंट असेल का. अँगल बायसेक्टर म्हटलंय, परपेंडिक्युलर बायसेक्टर असतं तर मिड पॉइंट असलं असतं, लक्षात ठेवा. इंटरनल बायसेक्टर मध्ये हा काय झालं, मिड पॉइंट आहेच असं काही सांगता येत नाही, तर लक्षात ठेवा. अँगल बायसेक्टर्स म्हणजे या दोन साइड काय होतात, इथला प्रोपोर्शनेट असतो ना, ओ ए ओ बी, ओ ए ओ बी प्रोपोर्शनेट असतात कशाला, ए एम एम बी ला प्रोपोर्शनेट असतात. सांगा लेंथ ऑफ ओ ए किती, लेंथ ऑफ ओ ए किती. ओ हा 0,00 असेल तर लेंथ ऑफ ओ ए 2 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर दॅट इज √9 दॅट इज 3. ओबी ची लेंथ, लेंथ ऑफ ओबी 2 चा स्क्वेअर 4 16 16 हे किती झालं 32 आणि 4 36 √36 ॲज अ 6 हा 3 हा 6. ओके, आता हे प्रोपोर्शनेट मध्ये असतात, प्रोपोर्शनेट मध्ये असतात. AM बाय BM 3/6 म्हणजे 1/2, करेक्ट. 1/2 म्हणजेच रेशो झाला, रेशो झाला थोडक्यात. AM बाय BM हा रेशो मिळाला तुम्हाला 1:2, 1:2. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर OM इज द K म्हटलं, बरोबर आहे का. लेंथ किती सांगितली आहे, K सांगितली आहे, तर 9K चा स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची. ओके, स्टार्ट द पॉइंट टू कॅल्क्युलेट द M. M चे कोऑर्डिनेट्स काढा, M चे कोऑर्डिनेट्स काढायचे. M चे कोऑर्डिनेट XYZ सपोज आणि रेशो 1:2 आहे. सो X कोऑर्डिनेट इक्वल टू किती, इथला 1 इथल्या 2 ला मल्टिप्लाय 1 × 2 प्लस इथला 2 इकडल्या 2 ला मल्टिप्लाय 2 × 2 डिवायडेड बाय रेशो 1+2, रेशो 1+2. X कोऑर्डिनेट 2 + 4 6/3, X आला 2 ची व्हॅल्यू 2 आली. सिमिलरली Y Z किती सांगा पटकन, Y किती आणि Z किती, Y किती आणि Z किती. X आला 2, Y किती Z किती सांगा पटकन, Y किती आणि Z किती. सीईटी टेस्ट नाही आहे, सीईटी टेस्ट ठेवली नाही आज. आज रक्षाबंधनमुळे इव्हिनिंग टाइम फ्री राहावा हे इंटेन्शन होतं, त्यामुळे सकाळी लेक्चर्स क्लिअर केलेत. फिजिक्स टेस्ट असाइनमेंट म्हणून सबमिट करायची आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपर झाल्यानंतर आफ्टर केमिस्ट्री, 2 मिनिटं इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. आफ्टर केमिस्ट्री यू हॅव हाफ सेमिस्टर एक्झामिनेशन, संडे टू संडे, संडे टू संडे हाफ सेमिस्टर एक्झामिनेशन असेल. संडे टू संडे हाफ सेमिस्टर एक्झामिनेशन असेल. आता केमिस्ट्रीचा पेपर कधी येतो सांगा पटकन, केमिस्ट्रीचा पेपर कधी येतो आता. आज किती डेट आहे तुम्हाला, 21 आहे का, 1 8 15 22 राईट. 22 नंतर 7 29 म्हणजे या मंथचे पेपर संपले की जो नेक्स्ट मंथचा पहिला संडे आहे दॅट विल बी कन्सिडर ॲज द
हाफ प्रिलिम झालेल्या पोर्शन वरती तुम्हाला एक्झाम असेल प्रिलिम टाईप. 50-50 मार्क्सचे पेपर्स असतील तुम्हाला. तोपर्यंत टेस्ट बंद आहे. कुठल्या? ऑब्जेक्टिव्ह. बऱ्याच टेस्ट घेतल्या आपण ऑब्जेक्टिव्हच्या. तुम्हाला आयडिया झाली आता ऑब्जेक्टिव्हची बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे. ओके, त्याचं कंटिन्युएशन सप्टेंबर मध्ये नाही, सप्टेंबर ब्रेक आता ऑब्जेक्टिव्ह साठी. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 मंथ्स परत ऑब्जेक्टिव्ह परत टर्न आउट केले जाते. सप्टेंबर महिना नो ऑब्जेक्टिव्ह, ओनली सब्जेक्टिव्ह साठी फोकस राहील आता. सब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला काय करायचंय? सब्जेक्टिव्ह तुम्हाला हाफ ऑफ द प्रिलिम टाईप, हाफ प्रिलिम. जेवढा पोर्शन कव्हर असेल तेवढ्या सगळ्यांवरती एक्झाम मात्र संडे टू संडेच. जो टर्न बायो असेल पहिला, नंतर मॅथ्स, नंतर फिजिक्स, नंतर केमिस्ट्री, हा सिक्वेन्स आहे. कुठला मंथ? पण सप्टेंबर मंथ. सप्टेंबर मंथ फर्स्ट संडे बायो, सप्टेंबर मंथ सेकंड संडे मॅथ्स, थर्ड संडे फिजिक्स, फोर्थ संडे केमिस्ट्री, असं राहणार आहे. रिमेंबर दिस. असं राहील तुम्हाला हे सर. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह थोडं क्लोज घेतात. तोपर्यंत तुमचे प्रिपरेशन स्ट्रॉंग ठेवा. कम बॅक टू द ऑब्जेक्टिव्ह. बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्ह नुसते लाईटली घेत आहेत मुलं, सॉल्व्ह करत नाहीत, काही नाहीत, तसंच आन्सर टोकतात. काही उपयोग नाही आहे त्याला. वी विल कव्हर द फर्स्ट कन्सेप्च्युअली अगेन. सांगा वाय किती? 8/3. झेड किती? काढले का कोणी? नाही, नुसते बघत बसतात. ऑफलाईन राहणार, ऑफलाईन. यस यस यस, व्हेरी गुड पॉइंट. ऑफलाईन, कंपल्सरी ऑफलाईन. घरी कॉल करूनच सांगणार आहे एक्झाम कुणा कधी आहे ते. घरी कॉल करून सांगितलं जाईल एक्झाम आहे, आणि बुडवायची नाही. सप्टेंबर मंथ मधली संडे टू संडेची एक्झाम बुडवायची नाही, आणि तुमचा रिझल्ट त्याच्यावर क्लिअर असेल. वाय आणि झेड ची व्हॅल्यू 2, करेक्ट. जसं एक्स काढला तसं वाय आणि झेड काढायचं तुम्हाला. झाले? झेड चे कोऑर्डिनेट्स मिळाले तुम्हाला. व्हॉट आर द झेड कोऑर्डिनेट्स? व्हॉट शुड बी द झेड कोऑर्डिनेट? पहिला 2, दुसरा 8/3, आणि तिसरा 2 अगेन. आता 0,0,0 विल बी द लेंथ. 2 चा स्क्वेअर, 8/3 चा स्क्वेअर, अगेन 2 चा स्क्वेअर, आणि त्याचा रूट. 4 + 16/4/9 + 4, 8 + 64/9. वाटतं 72. 72 + 64 / 9 किती तर आहे? रूट ऑफ 136/9. करेक्ट. ही झाली लेंथ, दॅट इज के. के इक्वल टू रूट ऑफ 136/9. आपला 9k² विचारलाय. 9 × 136/9 असं काहीतरी वेगळं करून ठेवतो, जेणेकरून मुलं कॉपी करू नयेत म्हणून. 9k² ची व्हॅल्यू आली 136. is the option. 136 is the option, which is B. क्वेश्चन समजला का रे? अँगल बायसेक्टर हा कन्सेप्ट काय सांगतो? साइड्स, याच्या साइड्स आहेत ट्रायंगलच्या, दॅट विल बी प्रोपोर्शनेट टू द अँगल बायसेक्टर्स फॉर्म. अँगल बायसेक्टरला काय असतात? प्रोपोर्शनेट असतात. म्हणजे 3/AM, 6/BM. आणि हा मिड पॉइंट नसतो, रेशो, आणि तो रेशो अँगल बायसेक्टरचा युटिलाइज करतात ॲज अ प्रोपोर्शनेट म्हणून. त्याच्यावरून आपण एक्स कोऑर्डिनेट काढू शकलो, वाय काढू शकलो, झेड काढू शकलो, आणि ओरिजिन सोबत डिस्टन्स फॉर्म्युला घेतला की के मिळतो. पण विचारताना के नाही विचारला, 9k² विचारला. आपल्याला गडबड होते ना, आपण के ची व्हॅल्यू मार्क करून जातो. रूट 136/9 गिव्हन पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला कळालं असतं की ऑप्शन रॉंग त्याच्यामुळे होतं. खूप घाई असते आपल्याला, त्यामुळे तसं घडतं. मार्क इट ॲज इम्पॉर्टंट क्वेश्चन. मार्क ॲज इम्पॉर्टंट क्वेश्चन. कन्सेप्टसाठी असे क्वेश्चन क्रिएट करतात. 31 मध्ये असरेशन अँड रिझनिंग टाइप ऑफ क्वेश्चन आहे. ए गिवन आहे, बी गिवन आहे, आर रिस्पेक्टिव्हली द ऑर्थोसेंटर, सर्कमसेंटर ऑफ द ट्रायंगल, देन इट्स अ सेंट्रॉइड. ओके, लक्ष द्या कसं असतं हे. एक लाईन काढा,
एक लाईन, या लाईन वरती 3 पॉइंट्स मार्क करा, 3 पॉइंट्स मार्क करा. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट अँड थर्ड पॉइंट. सेंट्रॉइड. सर्कम सेंटर आणि ऑर्थो सेंटर. सर्कम सेंटर सी न चालू होतं, राईट. ऑर्थो सेंटर ओ न चालू होतं. सपोज नोटेशन चेंज करू शकतात हा. अँड सेंट्रॉइड इज द जी. असं लक्षात ठेवा, हे सिक्वेन्शियल आहे, CGO. सिक्वेन्स काय वापरायचा? CGO. सी म्हणजे काय? सर्कम सेंटर. लक्ष द्या, C is the circumcenter, G is the centroid. Question number 31. C is the circumcenter, G is the centroid, O is the orthocenter. Circumcenter कधी? Circumcenter कधी? Angle bisector joining the point का? Circumcenter. बरोबर आहे. Median joining the point is called as centroid. And orthocenter कधी? Altitude joining the point is called as, right. हे तिन्ही एका लाईन मध्ये आले. रेशो किती घ्यायचा? 1:2. 1 नंतर 2, 1:2 रेशो. सर्कम सेंटर, सेंट्रॉइड आणि ऑर्थोसेंटर. ही डायग्राम लक्षात ठेवा. अल्फाबेट ABCD प्रमाणे CGO. त्यानंतर 1:2 रेशो. सी किती आहेत? सी चे कोऑर्डिनेट्स किती आहेत? सी चे कोऑर्डिनेट्स सांगा रे. सी चे कोऑर्डिनेट्स पहिला कुठला आहे? ऑर्थो सेंटर. दुसरा किती? सर्कम सेंटर. 5, 3, 2. ऑर्थो सेंटर -1. हे व्यवस्थित वाचा आणि हे परमनंट डोक्यात ठेवा. -1, 3, 2. This and these are orthocenter and circumcenter of the triangle. Then 3, 3, 2 is it's a centroid. 3, 3, 2 is a centroid. 3, 3, 2 is a centroid. Centroid of the triangle divides the line segment joining orthocenter and circumcenter in the ratio 1:2. Sequence check करा. Divides the segment joining the orthocenter पहिल्यांदा म्हणले पण त्यांनी. ऑर्थोसेंटर पहिल्यांदा म्हणले, सर्कम सेंटर नंतर म्हणले. ऑर्थोसेंटर आणि सर्कम सेंटर इन द रेशो 1:2 असं म्हटलंय त्यांनी म्हणताना. सांगा विच वन इज करेक्ट? फर्स्ट वन और सेकंड वन? फर्स्ट वन इज करेक्ट और सेकंड वन इज करेक्ट? दॅट इज द रिझनिंग पार्ट आहे. पूर्ण आतापर्यंत झालेला पोर्शन आशुतोष आतापर्यंत कंप्लीट असलेला ऑगस्ट महिन्यापर्यंत जेवढा सिलेबस कंप्लीट होईल एक्झाम 1 डे बिफोर तेवढा सगळा सिलेबस राहतो. Which one is correct? First one or second one? -132 orthocenter and circumcenter, the coordinates of centroid. 2 into 5, 2 into 5, 1 into -1 divided by 2 plus 1. दिलेला पार्ट आणि हा ऑर्थोसेंटर आहे ना खरं, आणि इथं सर्कमसेंटर. उलट होतं का हे? ऑप्शन ए आहे. ANRR2 R is the correct explanation of A. म्हणजे आपलं वरचं चुकलेलं आहे, ड्रॉ करताना वरचं चुकलेलं आहे. रेशो किती पाहिजे? 2:1 असा पाहिजे, बरोबर आहे ना? हे ड्रॉ वेगवेगळं केलं ना पण मी. ऑर्थो जी आणि सी त्यांनी दिल्याप्रमाणे ऑर्थो इथं आहे, जी इथं आहे आणि सी इथं आहे, त्याप्रमाणे कोऑर्डिनेट चेंज होते. हा इकडं पाहिजे, हा इकडं पाहिजे. रेशो 1:2. रेशो 1:2 म्हणजे तो आपला सिक्वेन्स OGC असा पाहिजे, नॉट CGO. अर्थ कळालं? हा सेंट्रॉइड जशाला तसा राहतो. हा O नी सुरुवात आहे, C ने एंडिंग आहे. म्हणजे आपल्याला ABCDच्या उलट प्रमाणे जावं. उलट्या प्रमाणे रेशो मात्र 1:2. रेशो मात्र 1:2. सो रिमेंबर
काय फायनल? काय फायनल? एबीसीडीच्या उलट जायचंय. उलट जायचंय म्हणजे पहिले ओ वाचायचा, नंतर जी, नंतर सी. रेशो मात्र 1:2. इज इट करेक्ट? जीचा क्रॉस चेक बरोबर आहे. पहिले ओ का सी ते विचारले. पहिले ओ का सी. जर ओ न सुरुवात असेल तर रेशो 1:2 आणि जर सी न सुरुवात असेल तर 2:1. अर्थ समजताय? या दोन्ही डायग्रामचं मिनिंग सेम होतं. चेक करा. आता एक सेकंड डायग्राम ड्रॉ करते. सेकंड डायग्राम ड्रॉ करतो. त्याच्यामध्ये काय होईल? त्याच्यामध्ये काय होईल? काय होईल इथं? आता इथं सी घेतोय, इथं जी घेतोय, इथं ओ घेतोय. कोण सांगतं काय होईल आता? व्हॉट इज द डिफरन्स नाव? आता डिफरन्स काय असेल हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचा पार्ट आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. माइंडसेट मध्ये इतकं क्लिअर पाहिजे आता हे. यस प्रीती देसाई, करेक्ट. रेशो चेंज होईल. करेक्ट. रेशो मध्ये चेंज होईल. तेच तर कन्फ्युजन त्यांनी तिथं तयार केलंय. म्हणजे तुम्ही जर एबीसीडी जाणार असाल तर रेशो उलटा आहे, आणि जर एबीसीडी चेंज केली, उलट जर गेलात एबीसीडीच्या, तर ओ ओ उलट चाललोय आपण, नंतर जी, नंतर सी. रेशो 1:2. म्हणजे आपण डायग्राम जी ड्रॉ केली होती तेच सांगतोय, आपण चुकीचं ड्रॉ केलं होतं. आपण ओ जी सी असं ड्रॉ करायला पाहिजे होतं कम्पॅरिझनसाठी. हे कळालं का तुम्हाला? हे लिहून ठेवा, हे माइंड करा. पॉईंट नंबर 1 पण नाही, पॉईंट नंबर 2 पण, दोन्ही करेक्ट आहेत. दोन्हीही करेक्ट आहेत. सिक्वेन्स तुम्हाला माइंड करायचा आहे. एबीसीडी प्रमाणे जाणार असाल तर रेशो किती? पहिले सी येतो, नंतर जी, नंतर ओ येतो. व्हॉट एव्हर मे बी द नोटेशन. नोटेशन काही पण देतात ना, कॅपिटल एच पी, कसे पण नोटेशन देतात ना, उलटे सुलटे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपलं सी जी ओ. सी म्हणजे सर्कम सेंटर, जी म्हणजे सेंट्रॉइड, ओ म्हणजे ऑर्थो सेंटर. असं जर असेल तर रेशो मात्र उलटा. राईट? रिमेंबर. आणि जर तुम्ही एबीसीडी उलटी लिहिली, ओ जी सी उलट लिहिलं, तर रेशो 1:2. रेशो 1:2. क्लिअर आहे? क्लिअर आहे का कन्सेप्च्युअली? सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. महत्वाचं आहे. ओके. 32 सेम बेस क्वेश्चन आहे. सेम बेस क्वेश्चन आहे. ऑर्थो सेंटर अँड सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल गिवन आहे, देन इट्स अ सर्कम सेंटर. ओके. उलट लिहितो लिहिताना, म्हणजे ओ फर्स्ट, जी नंतर, आणि त्यानंतर सी. रेशो मात्र काय होईल त्या केसमध्ये? 1:2. करेक्ट. रेशो मात्र 1:2. हे उलट जात असेल तर हे सरळ राहतं. ओ जी सी असेल तर रेशो 1:2. करेक्ट. 1:2. काय गिवन आहे? ऑर्थो सेंटर अँड सेंट्रॉइड गिवन आहेत. ऑर्थो सेंटर -3, 5, 2, सेंट्रॉइड 3, 3, 4, आणि सी चे कोऑर्डिनेट XYZ. सी चे कोऑर्डिनेट XYZ.
काढले का रे कोऑर्डिनेट्स काढता येतात का? इथे काही सेंटर एक्स असं काही नाहीये. कन्सेप्च्युअली क्लिअर असाल तर हे येतं 3 इक्वल टू काय घ्यायचंय 2 इंटू -3 घ्यायचंय करेक्ट प्लस इकडला 1 आणि इकडला एक्स डिवायडेड बाय 1:2 1+2 हा 3 झाला इथला 3 9 झाला तो -6 + x म्हणजे x किती येतो 15 येतो करेक्ट. चेक करा x 15 असलेला ऑप्शन 15 का 6 -6 इकडं +6 होईल ना बरोबर आहे का. 2 इंटू -3 होणार 1 इंटू एक्स होणार डिवायडेड बाय 1+2 3 होणार करेक्ट 3 इंटू 3 9 होणार 3 इंटू 3 9 -6 + x किती येतो रे चुकलं का आपलं 32च आहे ना आपला ओके -3 आणि 3 हा सेंट्रॉइड आहे म्हणजे 3 इक्वेट केला मी 2 हा -3 ला मल्टिप्लाय रेशो उलटा झाला चेंजिंग रेशो गिव्ह राईट आन्सर का रे बाबांना रेशो पण तसाच आणि हे पण तसंच का उलट असतं दोन्ही पण रेशो चुकला किती पाहिजे 1:2 2:1 2:1 पाहिजे रेशो आणि हा सेम सिक्वेन्स फॉलो करतो काही गडबड नाही आहे ना. प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये कसं घेतलेलं त्यांनी द कोऑर्डिनेट्स ऑफ ऑर्थोसेंटर अँड सर्कमसेंटर कोऑर्डिनेट्स ऑफ ऑर्थोसेंटर अँड सर्कमसेंटर रेशो किती होता त्यावेळेस तो 1:2 का 2:1 we know that the center of the triangle divides the line segment joining the orthocenter and circumcenter in the ratio 2:1 बरोबर आहे हे करेक्ट आहे ABCD पण उलट जर सिक्वेन्स घेतला तर सिक्वेन्स आहे मग CGO सिक्वेन्स असेल तर सिक्वेन्स उलट असेल तर उलट आहे बाय मिस्टेक झालं ते 2:1 उलट असेल तर उलट सिक्वेन्स असेल तर सिक्वेन्स आपण जातो A to B रेशो 1:2 ज्यावेळेस आपण A to Z to A येताना रेशो 2:1 उलट असताना उलट त्यामुळे आन्सर चुकलं इथलं काय पाहिजे इथं 2 इंटू एक्स पाहिजे 1 इंटू -3 पाहिजे डिवायडेड बाय 3 इक्वल टू 3 so 2x - 3 इक्वल टू 9 2x इक्वल टू 12 x इक्वल टू किती पाहिजे 6 सिक्वेन्स प्रमाणाचं A to Z जाणार असाल तर 1:2 Z to A येणार असाल तर 2:1 OGC CGO केलं करेक्ट केलं का OGC 2:1 आणि CGO 1:2 हे करेक्शन आहे CGO काय पाहिजे 1:2 पाहिजे OGC आहे 2:1 पाहिजे प्रिव्हियसली रॉंग होते आता करेक्ट आहे OGC आहे 2:1 आहे OGC उलटा 2:1 पाहिजे क्वेश्चन नंबर 31 आणि 32 मध्ये इज देअर एनी कन्फ्युजन काही नाही ना ऑर्थोसेंटर अँड सर्कमसेंटर इन द रेशो 2:1 ऑर्थोसेंटर अँड सर्कमसेंटर इन द रेशो 2:1 ऑर्थोसेंटर अँड सर्कमसेंटर इन द रेशो 2:1 yes correct
पहिले ओ नंतर सी जर असेल तर सिक्वेन्शियली 2:1 रेशो. ओ नंतर सी असेल तर 2:1 रेशो. जनरली याला लक्षात ठेवायचं. ओके, सो ऑप्शन किती येईल तो? या जर फॉर्मने घेतलं तर ऑप्शन ए का? 2 आणि 5 पुढचे कोऑर्डिनेट्स. ऑप्शन इज ए. Option A is the option. Yeah, next question. 33. I will 33. L and M are 2 points with position vectors this and this respectively. The position vector of the point N, which divides the line segment LM in the ratio 2:1 externally is. L दिला, M दिला. LM आहे. LM are the 2 points with position 2 आणि -1 पकडू. M चे coordinates 1 आणि 2. Position vector of the point N, which divides the line segment LM. L आहे, हा M आहे, हा N आहे. Externally in the ratio 2:1. 2:1. म्हणजे इथला X आणि Y coordinate. इथला X coordinate असेल तर आपण काय करतो? L आणि M असं लिहा. रेशो किती दिलाय? 2:1. याला उलट क्रॉस मल्टिप्लाय करा. आणि क्रॉस मल्टिप्लाय करताना हा फर्स्ट घ्यायचा. 2 into M. 2 into M minus 1 into L divided by 2 minus 1. M चा coordinate 1 minus L चा coordinate 2 divided by 1. 2 minus 2 0 येतो का? X coordinate 0 येतो. म्हणजेच A कोएफिशियंट 0 आहे. सिमिलरली Y म्हणजेच B साठी कॅल्क्युलेशन. हे कधी लक्षात ठेवा. LM जर असेल आणि रेशो 2:1 तर हे क्रॉस मल्टिप्लाय होत असते. क्रॉस मल्टिप्लाय करत असते. सो Y बाबतीत काय होईल? 2 into M आहे. 2 into M म्हणजे Y बाबतीत 2 into 2 मायनस पुढं 1 into L म्हणजे इथला कोऑर्डिनेट 1 into -1 डिवायडेड बाय किती असेल तो? 2 minus 1. 4 minus of -1 divided by 1 म्हणजेच 5. किती? 5. 5B. Correct? So option is C is the option. C is the option. मी पॉइंट्स थ्रू गेलो, लक्षात ठेवा. पॉइंट्स थ्रू गेलो. इथं पॉइंट्स तयार केले मी सर. X आणि Y पॉइंट फॉर्मेशन घेतलेलं आहे. पॉइंट फॉर्मेशन घेतलंय तिथं. पॉइंट फॉर्मेशन घेतलंय, राईट? इथं तुम्ही 2A - B घेतलं तरी चालेल. इथं A + 2B घेतलं तरी चालेल. असं जरी घेतलं तरी चालेल. किंवा X आणि Y कोऑर्डिनेट. X आणि Y कोऑर्डिनेट म्हणून ट्रीट केलं मी त्याला. X आणि Y कोऑर्डिनेट म्हणून ट्रीट केलं. सो ऑप्शन इज C is the option. C is the option. हा क्वेश्चन कसं आयडेंटिफाय करतात? L आणि M आहे. L चे कोऑर्डिनेट्स 2, -1. M चे कोऑर्डिनेट 1, 2. राईट? रेशो किती? 2:1. आता लक्षात ठेवा, 2 इकडे मल्टिप्लाय होतो. 2 अपोजिट साइडला मल्टिप्लाय होतो. 2 हा अपोजिट साइडला, 1 हा अपोजिट साइडला मल्टिप्लाय होतो. करेक्ट? असं लक्षात ठेवायचं आहे. ही डायग्राम काढून ठेवा. दिस इज द ऍक्च्युअल फॉर्मेशन. हे वर्क करून जातं फक्त. बस ही हिंट लक्षात ठेवायची. काही मिस्टेक होणार नाही तुमच्या हाताने. मिस्टेक होणार नाही. क्वेश्चन किती सॉल्व्ह केलेत त्याच्यापेक्षा क्वेश्चन किती तुम्ही अंडरस्टँडिंग करून केलेत याला फार महत्व. कधी लक्षात ठेवा. थोडा वेळ लागेल कधी कधी, पण शुअर असतो आपण. शुअर राहावं लागतं. किती सॉल्व्ह केलेत पेक्षा त्याच्या आता प्रत्येकाची स्पीड वेगवेगळी असू शकते. त्याच्यामुळे ज्याची प्रॅक्टिस आहे त्यांना पटपट येत आहे. द पोझिशन वेक्टर ऑफ R विच डिवाइड्स द लाईन जॉईनिंग द 2 पॉइंट्स P आणि Q. P दिलेला आहे, Q दिलेला आहे.
माहित नाही, इंटरनल एक्सटर्नल आहे. हुज पोझिशन वेक्टर 1 2 -1 1 2 -1 असं फास्ट लिहायचं. -1 1 आणि -1 आय जे के चे कोइफिशियंट रिस्पेक्टिव्हली इन द रेशो 2:1 एक्सटर्नली सांगितलं. पी क्यू लिहायचं पहिल्यांदी, 2:1 लिहायचं आणि क्रॉस मल्टिप्लाय करताना हा फर्स्ट घ्या आणि हा नंतर, हा फर्स्ट, याला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे 2 × Q × P डिवायडेड बाय 2 - 1. आलं लक्षात? तसं करायचं, तसं घ्यायचं घेताना तुम्ही सांगा मग आन्सर किती आहे. 2 × Q एक एक सॉल्व करू शकता किंवा एकदम सगळे घेऊ शकता. 2 × Q एक एक किंवा सगळे एक, आता इथं सिंगल सिंगल किंवा मग आय जे के लिहावं लागेल तुम्हाला. जर तुम्ही ॲट अ टाइम करत असाल तर आय जे के 2 × Q -2I + 2J आणि -2K मायनस P बाबतीत 1 म्हणजेच I -2J + K डिवायडेड बाय 1 नाही लिहिण्याची गरज. आता 2I - I -3I 2J + 2J - 2J कॅन्सल 0J -2K + K -K -3, 0, -1 -3, 0, -1 ऑप्शन what? काय येतं ऑप्शन? ए ऑप्शन 35. 3P + 2R - 5Q = 0. Then PQR are collinear. आहेत का चेक करा. 3P + 2R = 5Q सपोज, आणि हा याच्या डिवाइड घेतात. सो 3P + 2R = 3 + 2. समजा इथं तुम्हाला 4 दिलं असता तर नाही. कळलं का? हा क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर ऑलमोस्ट 23, 35 आणि 23 रिलेट करतो पहा. असं जर असेल 5 जर असेल तर कोलिनियर आहेत, हे सगळे कोलिनियर आहेत. इंटरनल डिवाइड करतो. PR RP हा वेक्टर झाला, सॉरी RP हा वेक्टर झाला, रेशो 3:2 आहे. रेशो 3:2 वेक्टर RP मात्र. RP म्हणजेच काय लिहितो आपण? P बार मायनस R बार. टू 2 मध्ये डिवाइड करतो. Q डिवाइड्स RP इन द रेशो 3:2. मग हे कोलिनियर झालं. येस, कोलिनियर आहेत. 35. Q डिवाइड्स PR इंटरनली का एक्सटर्नली? ऍडिशन येते म्हणजे इंटरनली आहे. PQR are collinear. PQR vertices of triangle. Q divides PR externally. None of these. I think PQR are collinear. Option A. Option A. Option A येतं. If 3 points A, B, C are collinear whose position vector first, second, and the third respectively, then ratio in which B divides AC. B divides AC. आता माहित नाही तोपर्यंत आपण AC असा मार्क करू. A चे कोऑर्डिनेट 1 - 2 - 8. 1 - 2 - 8. 5 0 - 2. 5 0 - 2. and C हा B, सॉरी A, B आणि C डिवाइड सांगितलंय ना. A, B, C are the collinear whose position vector first, second, and the third respectively, then ratio in which B divides AC म्हटलं. B divides AC. आता चुकून B झाला. B divides AC म्हटलं. पुढे एक्सटेन्शन देऊ आपण. आणि C चे कोऑर्डिनेट्स 11 3 7 सध्या तरी माहित नाही. ओके, या ठिकाणी फर्स्ट AB
AC रेशो काढायचा. रेशो इज K:1 म्हणा. K into C. K into C plus 1 into A divided by K plus 1 equal to which vector? B vector. त्याचं कन्क्लुजन. लक्ष द्या कसं केलं ते. AC हा वेक्टर कोण डिवाइड करतं? बी वेक्टर डिवाइड करतं. AC हा एक वेक्टर आहे, बी त्याला काय करतो? डिवाइड करतो. माहित नाही सध्या तरी इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे. आपण इंटरनल घेऊन ठेवू. के निगेटिव्ह आला की समजून घ्यायचं के निगेटिव्ह एक्सटर्नली, राईट. के पॉझिटिव्ह आला की इंटरनल डिव्हिजन असतं. सो K:1 रेशो घेतला. सपोज काय सांगताना सांगितलं? K into C फर्स्ट घ्यायचं असतं, त्यानंतर 1 into A divided by K plus 1 equal to B वेक्टर. हे आता हा फॉर्म तिकडे गेला. K plus C A equal to K plus 1 into B. सिम्प्लिफिकेशन लेंदी आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन लेंदी आहे. आता इथे प्रत्येक वेक्टर ठेवायचा. C ठेवावं लागेल, A ठेवावं लागेल IJK मध्ये. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड कशाने कम्पेअर करणार? IJK ने कम्पेअर करणार आणि त्याच्यावरून K ची व्हॅल्यू काढतात. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड IJK बाबतीत काय करतात? कम्पेअर करतात. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड IJK बाबतीत कम्पेअर करतात. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड IJK बाबतीत कम्पेअर करून फायनल आन्सर काढतात. क्वेश्चनची थीम समजली का? ऍटलिस्ट क्वेश्चन थीम समजली का? कॅल्क्युलेशन थोडेसे हेवी जातील तुम्हाला. आता इथं फास्ट कॅल्क्युलेशन करताना कसं करतात? इथं C चा कोऑर्डिनेट I चा, A चा कोऑर्डिनेट I चा. C आणि A चेक करा. C चा 11 आहे आणि इथला 1 आहे. दोन्ही I मध्ये येतात. सो K मात्र C ला मल्टिप्लाय. 11K. 11K A चा कोइफिशियंट 1 आहे प्लस 11, राईट, इक्वल टू K प्लस 1 इंटू B. B चा I किती आहे? 5 आहे. 5 या पद्धतीने येतं ते. म्हणजे 11K प्लस 1 इक्वल टू 5K प्लस 5. या ठिकाणी 11K मायनस 5K 6K इक्वल टू 4. K इक्वल टू 4/6 दॅट इज 2/3. चेक करा रेशो बरोबर आला का? रेशो बरोबर आला का? आता हे तुम्हाला समजणार नाही काय केलंय का. काय केलं परत एकदा सांगा. इथं लक्ष द्या. या ठिकाणी I sharing this pause. या ठिकाणी ऑब्झर्व करा, हा I हा सुद्धा I, करेक्ट. 11I आणि 1I. 11I 1I I कोइफिशियंट फक्त घ्यायचा तुम्हाला, जो की K ने मल्टिप्लाय होतो, पण C ला मात्र कशाने मल्टिप्लाय होतो? K ने. इथं कशाने मल्टिप्लाय नाहीये, 1 येतो. इक्वल टू K प्लस 1 टाइम्स ऑफ B, पण I किती येतो? 5 आहे. 5 आहे का? जो की 5 आहे, इक्वल टू 5. 11K प्लस 1 5K प्लस 5, त्याच्यावरून रेशो ठरतो K 2:3. म्हणजे B डिवाइड्स AC इन द रेशो 2:3. हे कन्क्लुजन आहे. B इज द ऑप्शन. काही गोष्टी फास्ट वर्कआउट कराव्या लागतील. 37. The position vector of the 2 points A and B respectively, if the point P and Q divides in the ratio 1 is an externally responding AB 3 times magnitude of AB. आता ABC लिहित नाही बसायचं, डायरेक्ट कोऑर्डिनेट सोबत खेळायचं. ABC चे कोइफिशियंट्स वर्कआउट करायचे. ABC चे कोइफिशियंट्स वर्कआउट करून कॅल्क्युलेशन्स केलं तर इझी पडेल. आता मी कुठंच IJK लिहिलं नाही. पहा, तुम्ही जर IJK लिहित बसलात ना, बराच वेळ जाईल. तुम्ही तुमचं इमॅजिनेशन वाढवा याच्यामध्ये काय प्रोसेस केली आहे. मी फक्त I कोइफिशियंट कम्पेअर करून आन्सर काढलं. हे तुम्हाला आलं पाहिजे.
इथलं आय कोएफिशियंट आहे, इथं आय कोएफिशियंट आहे, तो याच्याशी कम्पेअर होणार आहे, पण मल्टिप्लाय इथं के नी होतोय, मल्टिप्लाय सी चा के नी होतोय, मल्टिप्लाय बी चा के प्लस 1 नी होतोय. का होतोय? हे रेशो समजून दिलाय, रेशो समजून दिलाय तुम्हाला त्याच्या बाबतीत. ट्राय करा. 37, 37. कंटाळू नका, कंटाळू नका. 37 ट्राय करू आपण. ओके, 37 मध्ये काय आहे? ए अँड बी चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहे. ए कोइफिशियंट घ्या फक्त 1 1 1. बी बी किती आहे? 1 -2 आणि 3. हा बी झाला. राईट. काय सांगताना सांगितलंय? इफ द पॉइंट पी अँड क्यू डिवाइड ए बी 1:3. सपोज पी, आता पहिल्यांदा पी घेऊ, इथे लिहा ए बी रेशो 1:3. इंटरनल डिवाइड करतो सपोज पी, इंटरनली डिवाइड करतो सपोज पी, तर 1 × बी प्रायोरिटी द्यायची, 1 × बी पहिले प्रायोरिटी द्यायची, 3 × ए ला द्यायचं. सो 1 × बी 3 × ए डिवायडेड बाय 4. इंटरनल डिव्हिजन. कशाचे कोऑर्डिनेट्स मिळतात? पी चे. हे झाला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट, तोच फॉर्मेशन, तोच पॉइंट्स ए बी कोण डिवाइड करतं? क्यू डिवाइड करतो. इंटरनली, एक्सटर्नली, एक्सटर्नली सुद्धा 1:3 का? यस, एक्सटर्नली 1:3 परत. ओके, 1 × बी, सो बी -3 टाइम्स ए डिवायडेड बाय 1 - 3, करेक्ट? 1 - 3 हा कुठला कोऑर्डिनेट? क्यू. -2q इक्वल टू बी -3a. या ठिकाणी 4p इक्वल टू b + 3a, b + 3a. then 3 times magnitude of ab विचारलं, 3 times magnitude of ab विचारलं, 3 times magnitude of ab. ab म्हणलं तर डिफरन्स घेतला तरी येईल खरं. q minus p, q minus p. मला तर वाटलं काय कन्फ्युजिंग काहीतरी तयार केलं, पण तुम्ही 2 पॉईंट मधला डिफरन्स घेऊन खरं ए बी काढू शकता. अननेसेसरीली एक्स्ट्रा दिलेलं आहे, अननेसेसरीली एक्स्ट्रा दिलं. 2 पॉईंट मधला डिफरन्स घ्या बरं. 1 - 1 किती झाला? 0. -2 - 1 किती झाला? -3. 2 पॉईंट मधला डिफरन्स घेतो फक्त. 3 - 1 किती झाला? 2. -3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, 9 + 3 √13. आहे का तसं? नाही. पी क्यूच्या किती टाइम्स आहे असं विचारलं, स्मार्ट क्वेश्चन तयार केलं. ओके, म्हणजे 3√13 आन्सर तुम्हाला कशा बाबतीत काढायचंय? पी क्यू बाबतीत. 3 टाइम्स काय येतो? 3 टाइम्स ए बी हा पी क्यू येतो का? क्रॉस चेक करावं लागेल. 3 टाइम्स ए बी इक्वल टू हाऊ मेनी टाइम्स ऑफ पी क्यू? सॉरी, 3 टाइम्स ए बी. ए बी किती आला? ए बी कसा काढला? बी - a, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट हा डिफरन्स घेतला. डिफरन्स इथं लिहिलाय. त्याच्यानंतर त्याचा रूट स्क्वेअर करून रूट, तो आला √13 फक्त. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बी √13 आला. करेक्ट? त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं, 3√13 झाला. तो हाऊ मेनी टाइम्स ऑफ पी क्यू आहे? हाऊ मेनी टाइम्स ऑफ पी क्यू असं विचार. हाऊ मेनी टाइम्स ऑफ पी क्यू म्हणजे पी क्यू त्याच्यामुळे काढावा लागतो तुम्हाला. बरोबर आहे, त्याच्यामुळे पी क्यू काढावा लागतोय. पी क्यू त्याच्यामुळे काढावं लागेल. असं वाटलं होतं की ए बीचाच विचारलंय आणि डायरेक्ट √13, 3√13 आन्सर दिलंय, पण तसं नाहीये. हे आन्सर दिलेलं नाहीये.
हाऊ मेनी टाइम्स ऑफ पी क्यू असं विचारलं. हाऊ मेनी टाइम्स ऑफ पी क्यू असं विचारलेलं आहे. लेंदी आहे, भरपूर क्वेश्चन लेंदी आहे. कदाचित पी क्यू सुद्धा 13 रूट 13च येत असणार आहे, पण किती टाइम्स आहे ते नाही माहित. रूट 13च येईल तो, पण किती टाइम्स आहे तो वर्कआउट करावं लागेल. तर लक्षात ठेवा, याच्यावरून पी वेक्टर काढायचा, क्यू वेक्टर. लेंदी आहे, खूप लेंदी क्वेश्चन कॅल्क्युलेशन बाबतीत. ट्राय करा फक्त. बी ठेवा, ए ठेवा, एक्स एक्स वाय वाय झेड झेड, सॉरी आय आय वाय जे जे आणि के के कंपॅरिझन करून बरंच लेंदी क्वेश्चन. स्किप आउट. ज्यांचा पेशन्स आहेत कॅल्क्युलेशनचे त्यांनी करायला हरकत नाही. घ्या 38. काय 38 मध्ये पी क्यू आर एस बी अ क्वाड्रिलॅटरल एम एन एन आर मिड पॉइंट्स ऑफ द साइड पी क्यू आणि आर एस. पी क्यू आर एस क्वाड्रिलॅटरल सांगितलं. पी क्यू आर एस quadrilateral any form. M and N are the midpoints of PQRS. PQRS, M and N midpoints. So M bar equal to काय असेल? P plus Q divided by 2. So 2 times M equal to PQ. Second, N is the midpoint of SR divided by 2 times. So 2 times N equal to S plus R. Okay, काय विचारलं त्यांनी? विचारताना midpoints of the side PQ and RS respectively, then PS plus QR. PS plus QR. S minus P, R minus Q. दोन्ही काहीतरी कंबाईन करतात. एस आर आपल्याकडे आहेच. ओके, एस प्लस आर कंबाईन करा आणि पी क्यू कंबाईन करा, निगेटिव्ह साईन बाहेर करा. एस आर म्हणजे किती आहे? 2n आहे आणि पी क्यू म्हणजे किती आहे? 2m आहे. 2 कॉमन घ्या, n मायनस m आहे. m n मायनस m म्हणजेच mn आहे. 2 times mn. So option is C. 2 times mn. Option is C. काही वेळेस क्वेश्चन असे स्ट्रेट फॉरवर्ड पण असतात. थिंकिंग प्रॅक्टिस नाही येते असं येणार नाही. काय केलं पाहिजे, दॅट इज द प्रॅक्टिस. वेगवेगळे व्हरायटी आहे याच्यामध्ये बरेच. 39 सोडून द्या, 39 ची गरज नाही. पण परत एकदा लेंदीनेस फॉर्मेशन मध्ये आहे. 40 नंबर घ्या आणि 41 लास्ट क्वेश्चन असेल. 40 घ्या. काय 40? ABC are the vertices of triangle whose position vectors ABC and capital G is the center of triangle ABC. GA, GB, GC equal to. ट्रायंगल बाबतीत G is the centroid. G लाच ओरिजिन घेतलं तर आपण लक्ष द्या काय होतं. ABC आणि इथं G सेंट्रॉइड, राईट. सो GA, GB, GC असं विचारलं तर आपण याला O पकडू. OA, OB, OC किंवा GA, GB, GC सेम. GA, GB, GC म्हणजेच OA, OB, OC. कसं झालं? आता मला सांगा, GA असेल तर A बार मायनस G, A बार मायनस G, B बार मायनस G बार, C बार मायनस G बार इक्वल टू A प्लस B प्लस C मायनस 3 टाइम्स G झालं. तसंही आपल्याला माहिती आहे वर्टायसेस ऑफ ट्रायंगल डिवायडेड बाय 3 इक्वल टू G असतं. म्हणजे A प्लस B प्लस C ॲज पर द सेंट्रॉइड हा कन्सेप्ट आहे. ॲज पर द सेंट्रॉइड A प्लस B प्लस C हा 3G असतो. 3G मायनस 3G नॉट 2G. आन्सर 0 असायला पाहिजे. करेक्ट आहे का? Answer is 0 in that case. क्वेश्चन कळालं का? GA, GB, GC. GA म्हणजेच A मायनस G, B मायनस G, C मायनस G. हा O नाही घेतला तरी चालेल. ABC
प्लस -3g, हा पण 3g आहे. रिझन असं आहे, व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल माहित असेल तर सेंट्रॉइड काढता येतो. दॅट इज a plus b plus c divided by 3g. That is the question number 40. Now last question, 41. A given है, B given है, C given है, the vertices of triangle ABC, G also given, it's a centroid. Then values of x, y, z विचारला. Simple, straightforward question आहे. Again, expected आहे का? आहे. काही वेळेस other topic content चे क्वेश्चन टफ असतील तर या बाबतीत क्वेश्चन इझी काढला जातो. ही टेक्निक आहे. काही क्वेश्चन्स हेवी काढतात, काही क्वेश्चन्स इझी काढतात. सो A चे कोऑर्डिनेट 3x1, 3x1, B चे कोऑर्डिनेट y minus 2, 2, C चे कोऑर्डिनेट 2x 2y minus 3, 2x 2y minus 3. सेंट्रॉइड किती आहे? 2 1 0 आहे. ओके, 3 plus y बरोबर आहे का? 3 plus y बरोबर आहे. इथला 3 घ्या, इथला y घ्या, इथला 2x घ्या, डिवाइड बाय 3 करा, इक्वल टू 2. कशावरून आलं हे? x कोऑर्डिनेटचे ऍडिशन डिवाइडेड बाय 3 इक्वल टू x कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड g. So 3 plus y plus 2y equal to 6, y plus 2x equal to 3, 2x plus y equal to 3, equation number 1. असंच इक्वेशन नंबर 2 तयार करा, सायमल्टेनियसली सॉल्व करा. सांगा सेकंड y रिलेटेड घेऊन x minus 2, इथला x, आता इथला x, इथला -2, c चे कोऑर्डिनेट +2y डिवाइड बाय 3 करा, इक्वल टू इथला y कोऑर्डिनेट 1. आता पलीकडे गेला, x minus 2y, x minus 2 sorry plus 2y equal to 3, x minus 2 plus 2y equal to 3. हा माइनस तिकडे गेला, x plus 2y equal to 5. And now solve this equation number first and second simultaneously. Get x किती, y किती, x आणि y किती त्या केसला. मंथन, टायर्ड, x आणि y किती सायमल्टेनियसली सॉल्व करावं लागतं. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 सायमल्टेनियसली सॉल्व करावं लागेल. गेट द x, गेट द y, दॅट इज द क्वेश्चन. सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड म्हणजेच व्हर्टायसेसची ऍडिशन होते. x x x ची ऍडिशन, y बाय y ची ऍडिशन, z z z. पेशन्स पेशन्स लागतात, पेशन्स नसतात मुलांना. तेच अवघड आहे ना. मग सीईटी जेई का नाही होत मुलांच्यानी? इट रिक्वायर्स लॉट ऑफ पेशन्स अँड कंटिन्युएशन लागतं. असं सीईटीचे लेक्चर्स घेतलेत मी 3-3 4-4 तास, हलू दिलं नाहीये मुलांना, हलूच दिलं नाही. कंटाळलेले निघून जातात. 5 विद्यार्थी जरी राहत असेल तरी माझं लेक्चर कंटिन्यू चालत राहत. कारण किती केलं याला काही महत्व नाहीये, काय केलं याला महत्व आहे. प्रॉपर पाहिजे, प्रॉपर. जोपर्यंत प्रॉपर फॉर्मेशन येत नाही, ते 5 ते 6 मुलं असे होते ना, ते आन्सर सांगत राहायचे न कंटाळता, तरच क्रॅकडाऊन होतं, अन्यथा क्रॅकडाऊन होत नसतं. म्हणजे त्या 5 मुलांसाठी मी फक्त घ्यायचं. टोटल स्टुडंट नाही म्हटलं तरी 150 होते. 150 स्टुडंट, 150 स्टुडंट मधून किती जण करतात? 5. म्हणून आपल्या हाताला 5च बोट आहेत. आणि हे 5 क्रीमी आहेत, क्रीमी, एकदम क्रीमी आहेत. ते असे आहेत ना, ते लढणारे विद्यार्थी आहेत, लढणारे, माघार घेतच नाहीत ते. त्यांना माहिती आहे काय प्रकार आहे. कंटिन्युअस ठेवावं लागतं, कंटिन्युअस, न कंटाळता वर्क करत राहावं लागतं. एक स्टेज येते, त्याच्यानंतर एक स्टेज येते, ती रिक्वायर्ड असते. हा स्टेपचा ग्राफ असेल तर हे चढणारे सगळेच आहेत, इथून इतके चढणारे सगळेच आहेत, इथून मात्र स्टेप्स नाहीच आहेत. असा रस्ता आहे पुढचा. इथून इथं जाणारे सगळेच आहेत, सगळेचे सगळे इथून इथपर्यंत थकून जातात.
पुढे मात्र स्टेप्सच नाही आहेत, स्टेप्स नाही आहेत पुढे. हे जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत काहीच खरं नाही तुमचं. हे लागलंच पाहिजे आपल्याला लाईफमध्ये. हे लागलं की समजून घ्यायचं, आणि हे ज्यावेळेस आपण चढतो दॅट इज द गोल अचिव्हमेंट्स असतात. आपण जसं म्हणतो ना, अंधारातून गाडी चालवत जातो आपण, विदाऊट लाईट गाडी चालवत जातो, कुठं ना कुठेतरी प्रकाश येईल ही अपेक्षा ठेवत माणूस पुढे जातो. तसं असतं. आपल्या इथं हवेत गोळीबार करणारे मुलं, असं तसं तसं नाही. हे पेशन्सली वर्क आहे, पेशन्स ठेवावे लागतात. x equal to 1/3, y equal to 7/3, correct? x equal to 1/3, y equal to 7/3 का परत C option का? Option is C. Okay, today we will stop here. We will see in the next scalar product of two vectors in the next lecture. काहीच नाही राजन अजून, हे तर सुरुवात आहे तुम्हाला. 3-3, 4-4 तास बसतात मुलं एक सब्जेक्ट घ्यायचं, 3-3, 4-4 तास. नाही, कॉलेज प्रमाणे घेणारच नाहीये. मी आधीच सांगितलं, सिलेबस T4 चा कॉलेज प्रमाणे नसतो, आपापल्या मेथडने असतं. इंटिग्रेशन मला ऑफलाईन घ्यायचं आहे म्हणून चॅप्टर चालू करणार नाही, एवढंच. इंटिग्रेशन मी ऑफलाईनच घेणार आहे, त्यामुळं कदाचित. त्यामुळे सॉरी फॉर द कॉलेज. कॉलेज मी तुम्हाला असं सांगितलं होतं की कॉलेज असं घ्या की कॉलेजचा त्रास नसला पाहिजे. तुम्हाला जर कॉलेज मानसिक त्रास देत असेल तर इट शुड नॉट बी फ्रुटफुल. फ्रुटफुल नाही आहे ते नाही सांगू शकत कधी चालू होणार आहे. ते कॉर्पोरेशन डिसाईड करतं, आपण नाही डिसाईड करू शकत क्लास कधी चालू करायचं. चालू झाला की चालू करायचं. ट्राय करा, ट्राय करायला काय हरकत नाही. ट्राय करण्यापेक्षा ट्राय करायला काहीच हरकत नाही. ज्यांना वाटतं इंटिग्रेशन पाहिजे, क्लासवर येऊन बसत चला, मला वेळ मिळाला की मी सांगत जातो, वेळ मिळाला की सांगत जातो. तसं करू शकतो, तेवढी हेल्प करू शकतो तुम्हाला. पण त्याच्यासाठी तुम्हाला क्लासमध्ये येऊन बसावं लागेल, आणि क्लासमध्ये आले की तुम्ही दंग करता. मला दंग नकोय फक्त, बस. जो दंग करत नाही ना त्याला मी शिकवेल फक्त. जो आपापलं येतो, चुपचाप बसतो, अभ्यास करतो, ज्याला रिक्वायर्ड आहे त्यांनी फक्त सांगायचं, एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, तिसऱ्या वेळेस सांगायची गरज नाही पडू देणार. तुम्ही काय करता माहिती का, मस्ती खूप करता क्लासमध्ये. मस्तीवाल्यांना तर बिलकुल हेल्पच नाही करणार. एक 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 मिनिट जरी मस्ती करत असाल ना चालत नाही, चालतच नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शांततेत यायचंय, बसायचंय, शिक्षक ऑब्झर्व करतील तुम्हाला. एकदा सांगा शिक्षकाला, दुसऱ्या वेळेस सांगा, तिसऱ्या वेळेस शिक्षक सांगू सुद्धा द्यायची गरज नाही पडणार तुम्हाला. सांगू सुद्धा देणार नाही, तुमच्या स्पीडने तुम्हाला शिकवलं जाणार, तुमच्या स्पीडने. तुम्ही काय करता माहिती का, तुम्हाला गरज पडली की तुम्ही येता, तुम्हाला गरज पडली की येता. माझ्याकडे असे विद्यार्थी होऊन गेलेत ना, त्यांनी 4 महिन्यात 12वी कंप्लीट केली, 4 मंथ्स मध्ये कंप्लीट केलेली आहे, 4 मंथ्स मध्ये. आणि त्यांचा मॅथचा स्कोर किती आहे 95 अबव्ह स्कोर आहे त्यांचा. 4 to 5 मंथ्स मध्ये मॅथ्स कंप्लीट केलेले आहे त्यांनी. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, बस ऑगस्ट पर्यंत फिनिश केलेलं आहे त्यांचा सिलेबस. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये काहीतरी सिलेबस फिनिश होतं त्यांचं. पण ते तसे नव्हतेच तुमच्यासारखे, चुळबुळ नव्हतेच, कधीच नव्हते ते. शांततेत येणं, आपलं काम करणं, आपलं काम निपटणं, घरी जाणं चुपचाप. मस्ती कधीच नाही केली, पण त्यांनी मस्ती त्यांच्या अंगात पण होती, पण त्यांना माहितीये मस्ती केल्यास एक गोष्ट होणार, एक गोष्ट होणारच नाही. आम्ही ऑब्झर्व करतो विद्यार्थ्यांना, जो विद्यार्थी व्यवस्थित आहे त्यांनाच हेल्प करतो आम्ही, बाकी कोणालाच हेल्प नाही करतच नाही. शिकवतो कुणाला, जो व्यवस्थित आहे, व्यवस्थितपणा देऊ शकतो त्यांना शिकवतो. शिकून काय उपयोग आहे तुम्हाला एक्स्ट्रा? तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही हा हा हू करता, तसं नाहीच चालत. त्याच्यामुळे तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही हे करता. तुम्ही मार्कांच्या मागे, आतापर्यंत जेवढे मुलं ज्यांना स्कोर 95 अबव्ह आहेत ते मार्काच्या मागे कधीच नव्हते. त्यांना सिलेबस संपवायचा होता. एकदा बसले ना 3-3, 4-4 तास एका ठिकाणी बसत होते, 1 मिनिट सुद्धा हालत नव्हते जागेवरून, 1 मिनिट सुद्धा हालत नाही. ते खरे स्टुडंट्स. तुम्हाला काय मस्ती पाहिजे, सगळी मजा मोज मजा करून तुम्हाला करायचंय ते होत नसतं, तसं होतच नसतं, तसं सिलेबस कंट्रोल होत नसतं.
सेटिंग पाहिजे त्याला 3-3, 4-4 तास. दाखवा किती जणात पोटेन्शियल आहे 3-3, 4-4 तास बसण्याचे एका ठिकाणी. नाही आहेत तुमच्यात, कोणाच्यात पेशन्स नाही, मी सगळ्यात बघितले. फार फ्यू स्टुडंट आहेत असे काही आहेत ते घरी बसतात. घरी बसतात, त्यांच्यासाठी सिलेबस चालूच आहे, काही टेन्शन नका घेऊ. तुमचा सिलेबस होऊन जाईल व्यवस्थित कम्प्लीट. आणि तुमचे तुम्ही प्रयत्न चालू आहेत ते काही अवघड नाही तुमच्यासाठी. प्रयत्न चांगले चालू आहेत. आता सप्टेंबर मंथ पासून टाइम शेड्यूल वाढेलच. टाइम शेड्यूल वाढवणार. PCMB एकाच दिवशी 4 सब्जेक्ट राहणार तुम्हाला इथून पुढे. टाइम पिरियड वाढवणार, सिलेबस कंट्रोल मध्ये ठेवणार. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मंथ्स 2 मंथ्स वी विल ट्राय. टाइम शेड्यूल वाढवलं जाईल. ओके, थँक्यू. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट सेशन. एक सेशन बुडाला आपला मागचा, नाहीतर कव्हर अप चांगला झाला. ओके, थँक्यू फॉर युअर पेशन्स. हाफ एन आवर एक्स्ट्रा, 20 मिनिट्स एक्स्ट्रा. ओके, डेफिनेटली शांतता पाहिजे. शांतता. शांततेत वादळ येत असत. शांतता आली की वादळ येतं. अभ्यासाचं वादळ बरोबर येणार तुम्हाला, त्याच्याशिवाय नाही. काय डिसाईड केलं?